नवीन वर्षातला हा पहिलाच सण तो म्हणजे मकर संक्रांतीचा आणि त्या दिवशी सगळ्यांच्याच घरामध्ये ना मस्त पुरणपोळीचं जेवण बनतं. आज आम्ही सकाळीच पुरणपोळी बनवल्या होत्या. मंदिरामध्ये जायचं होतं 3च्या नंतरनं. नंदुबाईंची तब्येत काय बरी नव्हती, म्हणजे त्यांना आधी 3-4 दिवस सलाईन लावली होती, त्याच्यामुळे विकनेसपणा असतोच ना, म्हणून त्यांनीही पोटभर जेवण करून घेतलं आणि मग मंदिरामध्ये जाणार होत्या. किती जरी वय झालं ना तरी पण बहीण भावाचं नातं असंच असतं, भांडायचं, रुसायचं आणि परत बोलायचं. आम्ही मस्त पोटभर जेवण केलं. फक्त माझ्या जाऊबाईंनी काही खाल्लं नव्हतं, त्या फक्त केळी खाऊन गेल्या होत्या आणि इथे नंतरच सगळ्यांनीच आवरून घेतलं. आणि असं तर आमचा आजचा प्लॅन होता की आळंदीला जायचं होतं, पण काही कारणांमुळे ते नाही प्लॅन सक्सेस झाला. इथे ना आत्या त्यांना चुडे घालून देत होत्या आणि ताईंना चटका बसला तर त्या आई आई करत होत्या आणि आत्या त्यांनाच ओरडत होत्या. मग ते बघून मला खूप जास्त हसायला येत होतं. आणि हो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुठेच नाही दिसणार आहे. फक्त जे काही शूट घेतले ते माझं मी घेतले, पण मी कुठे दिसले नाही, बस एवढंच. ताईंनीही त्यांचं आवरून घेतलं होतं आणि ज्या खणांची पूजा केली होती ना तेच खण घेऊन ना ओवसण्यासाठी मंदिरामध्ये घेऊन जातात. मग त्यांनी इथे ताटामध्ये काढून घेतले आणि मग घरी आल्यानंतर ना विडे घ्यायची तयारी केली. आमच्या सातारी भागामध्ये ना असे विडे घेतात, पण बऱ्याच ठिकाणी मी बघते ना की असं कोणीच नाही करत. म्हणजे आमच्या इथं तर कोणीच नाही जास्त करत, एक दोघे फक्त असतील अशा विडे वगैरे घेणाऱ्या, पण बाकी कोण नाही. आणि त्यांच्या तिकडेही सेम तसंच होतं. म्हणून इथे विडे वगैरे घेतले आणि मग तेवढ्यात भाऊजी आले होते ऑफिसवरून. कधीच किचनमध्ये काम न करणारा माणूस किंवा पाणी न घेणारा माणूस आज आम्हाला चहा बनवून दिला होता. खरं सांगायला गेलं ना तर माणसांच्या हाताला एवढी जास्त टेस्ट असते ना, पण ह्या माणसांना किचनमध्ये काम करायला अजिबात आवडत नाही. बस, पण आजचा चहा खूप जास्त टेस्टी झाला होता. मग आमची निघायची तयारी झाली. मग धनुषने सगळ्यांच्या पाया पडून घेतलं. 2 दिवस इतका एन्जॉय केल्यानंतर ना एकट्यानं घरी जायचं म्हटलं की धनुषला खूप जास्त कंटाळवाणं वाटतं आणि त्याला रडायला देखील येतं. आणि असं करून आजचा दिवस संपवला. व्हिडिओ इथंच थांबवते. आवडला असेल तर नक्की लाईक करा.